नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय की रोज रात्री 9 वाजता राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर आपण मांडतो। काहीच मिर्च मसाला नसतो, अगदी 4 ते 5 अतिशय महत्त्वाच्या बातम्या तुमच्या समोर आपण मांडतो। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर एकदा सबस्क्राइब करा, म्हणजे रोज भेटता येईल। चला पहिल्या बातमीकडे बोलूया। पहिली बातमी आहे, शालेय शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा देणं बंधनकारक केले आहे। 13 फेब्रुवारी रोजी हा आदेश निघाला होता। 13 फेब्रुवारी रोजी आता सर्वोच्च न्यायालयाने त्याआधी नोकरी लागलेल्या शिक्षकांना देखील टीईटी परीक्षा देणे अनिवार्य केलेले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांमधील ज्या शिक्षकांचे वय 53 वर्ष आहे त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे। अतिशय महत्त्वाचा निर्णय हा शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे। चला पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी आहे नागपूरमध्ये। नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी नेत्यांचं साखळी उपोषण हे समाप्त झालेलं आहे। सावेंच्या भेटीनंतर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। सरकारकडून 14 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचं सांगत ओबीसी नेते बबनराव यांनी उपोषण थांबवलं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। 12 आणि 28% जीएसटी 12 आणि 28% जीएसटी जो स्लॅब होता तो आता बंद झालेला आहे। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर 22 सप्टेंबर नवीन कर रचना लागू होणार आहे। 175 वस्तूंवरील जीएसटी कमी होणार। 175 वस्तूंवरील आरोग्य आणि जीवन विम्यावर आता जीएसटी नसणार आहे। आरोग्य आणि विमा, जीवन विमा जी असते त्याच्यावर जीएसटी नसणार आहे, अशी सध्या माहिती समोर येते। तर वळूया आपल्या शेवटच्या बातमीकडे। शेवटची बातमी आहे लाडकी बहीण योजना। या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी सध्या समोर आलेली आहे। अतिशय प्रसिद्ध अशी ही योजना आहे। सरकारच्या विजयामध्ये खारीचा वाटा हा लाडकी बहीण योजनेचाच आहे। तर त्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते एकत्रित मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो महिना आहे त्याचा जो हप्ता आहे तो एकत्र मिळणार असल्याची बातमी सध्या समोर येते। 2 महिन्याचे एकत्रित पैसे जर सांगायचे झाले तर 3000 येण्याची शक्यता वर्तवली जाते, अशी सध्या माहिती समोर येते। तर ह्या होत्या अतिशय महत्त्वाच्या आजच्या ठळक बातम्या। नक्कीच तुम्हाला हा सेगमेंट आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तसेच नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघताय तर सबस्क्राइब बटन आहे ते दाबूनच पुढे जावे आणि रोज आपल्या चॅनलवर व्हिजिट करावे। धन्यवाद।